आगामी सिंहस्थ कुंभपर्व निमित्ताने सारडा सर्कल ते द्वारका रस्ता रुंदीकरणाचं काम हाती घेण्यात आले आहे। रुंदीकरणाच्या कामात अनधिकृत दुकानाचा अडथळा ठरत असल्याने महापालिकेकडून शनिवारी दिनांक 9 रोजी सकाळी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली। अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या मार्गदर्शनात विभागीय अधिकारी चंदन घुगे, हेमंत झुटे तसेच अन्य विभागाचे विभागीय अधिकारी अधीक्षक पश्चिम संजय चौधरी, नगर रचना विभागाचे उपअभियंता संतोष चोपडे, अतिक्रमण विभागाचे गुणवंत वाघ, प्रवीण बागुल, जीवन ठाकरे, स्वप्नील बांगरे, NDS पथकाचे प्रमुख अविनाश पाटील यांच्यासह अतिक्रमण पथकाच्या अन्य कर्मचाऱ्यांनी सकाळी 7 वाजेपासून कारवाईस प्रारंभ केला। सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती। सुमारे 10 ते 12 तास 8 JCBच्या सहाय्याने कारवाई करण्यात येऊन येथील टायर, काच, फर्निचर, चिकन तसेच अन्य विविध प्रकारचे व्यावसायिक 37 दुकानांचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले। अचानक कारवाई करण्यात आली। शुक्रवारी 8 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अतिक्रमण पथकाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन तोंडी सूचना देत दुकाने रिकामी करण्यास सांगितलं। त्यानुसार दुकानदारांची एकच धावपळ उडाली। रात्रभर दुकानदारांकडून दुकानातील साहित्य स्थलांतरित करण्याचं काम सुरू होतं। काहींचे अर्धे साहित्य स्थलांतरित झाले। उर्वरित साहित्य स्थलांतरित सुरू असताना सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कारवाई सुरू करण्यात आली। दुकानदारांनी साहित्य स्थलांतरित करण्यापर्यंत वेळ द्यावी अशी मागणी केली। त्यांना तासाभराचा वेळ देण्यात आला। त्यानंतर मात्र लगेच JCBच्या सहाय्याने कारवाई सुरू करण्यात आली। कुठल्याही प्रकारची मार्किंग न करता आणि दुकाने रिकामे करण्यासाठी अतिरिक्त दिवसांची मुदत न देता कारवाई करण्यात आल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली।